वेळ आणि काय ना आम्ही आमची भूमिका दाखवू काय असेल ते, पण आम्ही आता परिस्थितीनुसार जातो. समजलं ना, परिस्थितीनुसार जातो आम्ही. तुम्हाला तुमची भूमिका दिसते, आम्हाला आमची भूमिका दिसत नाही का? तुम्ही बीजेपीचं नाव अग्रेसर घेता का? बीजेपीला देणार का सिलेंडर? चला रे, वाट लावली सगळी. कस्टमर बघून देणार का? बीजेपीचा असेल तर त्याला पहिला, बाकीच्या नाही. चुकीची आहे पद्धत. तसंच चाललेलं असणार आहे सध्या तरी. करण्यासाठी आलो, पण सदरू ठिकाणी एजन्सीचे मालक हे स्वतःला चालक पण समजतात, मालक पण समजतात आणि एका पक्षाचे एक मोठे पदाधिकारी समजतात. काय करतात? एजन्सी चालवतायत, दादागिरी करतायत की येणारा काळ ओळखतात? येतात नक्की गॅस कोणासाठी आहे? म्हणजे सामान्य कुटुंबासाठी आहे की बीजेपीसाठी आहे? त्याच्यामध्ये काय तरतूद इलेक्ट्रिकमध्ये करता येईल, ती प्रोव्हिजन कशी करता येईल, लोकांपर्यंत कसं पोहोचवतील, त्याचा बाजार करण्यापेक्षा लोकांना उपयोग कसा येईल त्याचा विचार करावा, हे माझं म्हणणं आहे. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचं प्रमाण मुंबईसह महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभरात येऊ लागलेलं आहे. त्याचे पडसाद कुठे ना कुठेतरी मुंबईत देखील उमटत आहेत. वॉर्ड क्रमांक 194 प्रभादेवीचे नगरसेवक निशिकांत शिंदे यांनी त्यांच्या विभागातील, त्यांच्या प्रभागातील गॅस एजन्सीला भेट देऊन त्यांना निवेदनं दिलेली आहेत आणि व्यवस्थित गॅस पुरवठा झाला पाहिजे अशी आशा व्यक्त केलेली आहे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की नेमकं कशा पद्धतीने हा गॅस एजन्सीजना दिलेला अल्टिमेटम होता किंवा त्यांना दिलेला इशारा होता. सिलेंडर, LPG सिलेंडरचा विषय चालू आहे. नागरिक त्रस्त होत आहेत. आपण आता प्रभादेवी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या विभागाचे नगरसेवक निशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. सोबत त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आम जनता देखील आहे. निशिकांतजी, काय सांगता? आपण एक निवेदन दिलं त्या भारत गॅस एजन्सीच्या मालकाला, काय सांगताय नेमकं काय घडतंय? सगळ्यात सर्व बातमीदारांचं मी अगदी स्वागत करतो. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सध्याची जी परिस्थिती गॅसच्या संदर्भात उद्भवलेली आहे, मग आमचे छोटे व्यावसायिक असू दे, सामान्य कुटुंब असू दे, ही परिस्थिती मुंबईसारख्या ठिकाणी येऊ नये म्हणून आम्ही एक निवेदन त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि ज्यांची एजन्सी आहे त्यांची भूमिका नक्की कळतच नाही. कधी बीजेपीचं नाव घेतात, कधी बीजेपीने आणून दिलेलं सांगतात, बीजेपीला पहिलं देणं म्हणून सांगतात. नक्की गॅस कोणासाठी आहे? म्हणजे सामान्य कुटुंबासाठी आहे की बीजेपीसाठी आहे? त्यांची भूमिका अजून स्पष्ट होत नाही. असणारा कस्टमर आमचा आज सामान्य कुटुंब, मध्यमवर्गीय आहे. तो जिथे विचारायला येतो ते ज्या पद्धतीने त्या लोकांना ते हाकलवतात, बोलतात, ती चुकीची आहे. त्यांना स्वतःलाच समजत नाही आपण काय करतो. एजन्सी चालवतायत, दादागिरी करतायत की येणारा काळ ओळखतात? येणारा काळ फार कठीण आहे. ज्या पद्धतीने आखाते देशात ज्या प्रकारे युद्ध चालू आहे, युद्धाची भूमिका ही हळूहळू आमच्या भारत देशापर्यंत, मुंबई महाराष्ट्र ठिकाणी पोचत चालली. ही जळ पोचता कामा नये. यांचा तुटवडा किती आहे? येणाऱ्या काळामध्ये असलेली संख्या ही किती आहे? आपल्या मध्यमवर्गीय दादर विभागासाठी काही ठिकाणी महानगर गॅसेसच्या पाईपलाईन चालू झाल्या, पण इथे तुमच्याकडे किती साठा असेल, किती साठा असावा आणि तो कशा प्रकारे यूज होईल याबद्दल आमच्याकडे व्हॉल्यूम कमी आहे. त्याबद्दल आम्ही म्हटलं आपण पुढे जाऊ, व्हॉल्यूम करण्यासाठी आलो. पण सदरू ठिकाणी एजन्सीचे मालक हे स्वतःला चालक पण समजतात, मालक पण समजतात आणि एका पक्षाचे एक मोठे पदाधिकारी समजतात. कसं वाढवता येईल, व्हॉल्यूमची संख्या कशी वाढवता येईल आणि लोकांना कसं पोचता येईल, ती भूमिका आम्ही स्पष्ट, जेणेकरून त्यांची भूमिका अशीच आहे, मी देईन तर बीजेपीला देईन, मी देईन तर लोकलला देणार. म्हणजे समजलंच नाही त्या कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारे बोलतात. शेवटी आमचं पक्षाचं काम आहे. शिवसेना नगरसेवक, शाखा प्रमुख माळीसाहेब असतील, सुरेश माळी आहेत, आमच्या महिला शाखा प्रमुख आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी. आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करण्यात आलो आहोत, येणाऱ्या कठीण काळामध्ये आपल्याला एकत्र काम करायचं आहे. येणाऱ्या कठीण काळामध्ये आपल्याला येणाऱ्या लोकांना, हे छोटे छोटे धंदेवाले असू दे, आमच्या कुटुंबातले लोक असतील, यांना कसं पुरवता येईल, कसं संख्याबळ, म्हणजे कसं गॅस त्यांना कसं राहील, कसं त्यांना मिळता येईल, याची आपण बसून एकत्र चर्चा करू आणि मार्ग करू. याच्यासाठी आम्ही एक निवेदन त्यांना देणार. निशिकांतजी, याचबरोबर इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री वाढलेली आणि त्या ठिकाणी देखील काळा कारभार चालू आहे अशा बातम्या यायला लागल्या आहेत. भाव वाढवले आहेत. आपण इंडक्शन मोटरवरती, इंडक्शनवर चालणाऱ्या शेगड्या असू दे किंवा इलेक्ट्रिक कॉईलवर चालणाऱ्या असू दे, काय सांगता तुम्ही यावरती? आता ह्याला कसं थांबवता येणार? या संदर्भात आता महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन चालू आहे आणि मुख्यमंत्री साहेब असेल, विरोधी पक्षाला तर आमच्याकडे नाहीच आहे. पण शेवटी मुख्यमंत्र्याची भूमिका काय या देशासाठी, या राज्यासाठी, या शहरासाठी, ती महत्त्वाची आहे. मग ती इलेक्ट्रिकचा काळा बाजार होत असेल, या राज्याचे मंत्री करतात काय? जर वेळ कठीण असेल त्यावेळेला लोकांना समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही आल्यावर काय केली? माझा लोकप्रतिनिधी आल्यावर तुम्ही काय भाषा केली? माझी विनंती आहे, मला बोलायला लावू नको. महिला आहे म्हणून तुम्ही बोलताय. माझी विनंती आहे, हो ताई, तुम्हाला तुम्ही सुद्धा
डिस्टर्ब करताय वर्षानुवर्ष disturb आहे ती. त्यासाठी ही बघ. आम्हाला काय लोक त्याला 4 वेळा सांगितलं दादा तू आणि काय पाहिजे ते विचारते. तुम्हाला ना वर्षानुवर्ष तुमची हीच नीती आहे. मी ना पूर्ण बिल्डिंग आणि खाली इमारत आणेल आणि तुमची काय स्थिती आहे ती पोलीस स्टेशन आणि प्रत्येक एजन्सीला सांगेल. आमची गाडी नव्हती. हे बघा बाप्पाचे रस्ते नाहीत कोणाचे, हे तुमच्याच पार्टीचं काम आहे हो. ऐका खूप हे करतात, मी लावते ना गाडी. आम्ही काय केलं? आणि ऍक्सिडेंट घेऊन वर आणले आम्ही. नाही, त्याच्या नाही, यांची गाडी मग आमची नाही स्थानिकाची गाडी होती तुम्ही ती. काय बोलताय तुम्हाला समज तिला आता दुखलं असेल ते. ऐका सर, मी आहे ना गाडी कुठेही लावत नाही. वर चढून आणलेली गाडी. ते ना ऍक्सिडेंट केस. त्यांचा समोरचा माणूस आहे ना, बाकीचे विषय नका नाही, जाऊ दे. नाही, यांना मदत करून पण हे लोक निवेदन देतो, तुम्ही घ्या. तुमच्या तुमच्याकडे ठेवा. आमच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. ते येणाऱ्या काळात तुम्ही त्याचा विचार करा. मग ते छोटे धंदेवाले असू दे आणि आमच्या कुटुंबातले मध्यमवर्गीय असू दे, त्यांना मुबलक पडेल अशी भावना व्यक्त करतोय. जर अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासोबत मदतीला तयार आहे. ओके. गॅस एजन्सीचा मुंबईत जो प्रॉब्लेम झाला आहे तो येणारा काळ आपल्यासाठी संकटाचा आहे. या विभागामध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात, त्यानुसार मध्यम होणारा त्रास आणि छोटे छोटे दुकानं, छोटे छोटे हॉटेल्स असतील, या होणारा त्रास, त्यामध्ये कुठेतरी हा गॅप भरून काढायला पाहिजे. आणि कुठे कमतरता असेल तर आम्हाला सोबत घ्या. आपण एका ठिकाणी जाऊ तुमच्या एजन्सीकडे आणि त्यांच्याशी आपण मदत मागू. आता मी सांगते माझा प्रॉब्लेम. आता आम्ही ना लाईनिंगने सिलेंडर घेतले. मला विनंती करायला आलं, तुम्ही कसं देता? माझी विनंती एकच आहे, तुम्ही काय करता त्यापेक्षा लोकांना त्रास होणार नाही. काय ऐकताय मला मी तुम्हाला निवेदन दिलेलं, नंतर तुमचं काय असेल आपण बसू. माझं निवेदन एकच आहे, येणाऱ्या भविष्यात 1.5-2 महिन्यामध्ये होणारा काळ अत्यंत कठीण आणि गंभीर आहे मुंबई महाराष्ट्रासारख्या ठिकाणी. तर माझी एकच इच्छा आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कोणत्याही मध्यमवर्गीयाला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या, हीच विनंती करतो. ठीक आहे, चला. रिसिव्हिंग द्या. ठीक आहे, फोटो घे आणि बाकी बोलत बसू नका. सोडा वेळ आणि काय ना, आम्ही आमची भूमिका दाखवू काय असेल ते. पण आम्ही आता परिस्थितीनुसार जातो, समजलं ना? परिस्थितीनुसार जातो आम्ही. तुम्हाला तुमची भूमिका दिसते, आम्हाला आमची भूमिका दिसत नाही का? तुम्ही बीजेपीचं नाव अग्रेसर घेता का? बीजेपीला देणार का सिलेंडर? चला रे, वाट लावली सगळी. कस्टमर बघून देणार का? बीजेपीचा असेल तर त्याला पहिला, बाकीच्या नाही. चुकीची आहे पद्धत. तसंच चाललेलं असणार आहे सध्या तरी. सोबत यायला तयार आहे, पण लोकांची अडचण जी मुंबई महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी एकदम गंभीर परिस्थिती आहे. आता चुलीवरचं लोक जेवण करायला लागले, व्यावसायिक करायला लागले, पण मुंबईसाठी सारख्या ठिकाणी चूल जमू शकत नाही. इलेक्ट्रिक सिस्टीम आणि गॅस सिस्टीम हा जास्त वापरतो. त्या माध्यमातून आमच्या लोकांना जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करायचे. त्रास होता कामा नये, तुमच्या सोबत वाद होता कामा नये. हां, जे कस्टमर त्यांना काय त्रास नाही. ज्यांचं फॅमिली जाते त्यांना त्रास नाही. बरोबर. बाकी नॉर्मल फॅमिली त्यांना त्रास नाही आहे. बुकिंग प्रमाणे 20 दिवसांनी येतो आणि आपण घरपोच करतो. बरोबर. आणि बाकी धंद्यावाल्यांना सिलेंडर कोणाला देत नाही, येत पण नाही. त्यांचं सिलेंडर छोटे छोटे व्यावसायिक पण आहेत, आमचे लोकल आहेत. तुम्ही ठीक आहे, थोडी तुमची आमची भूमिका काय म्हणतो, 250च्या मध्ये राहणारा हॉटेलवाला, कॅन्टीनवाला असू दे, 300, 350, 400 स्क्वेअरमध्ये राहणारा आमचा छोटा चायवाला असू दे, किंवा मिसळ पाव करणारा पण असू दे, ठीक आहे. तर छोटंसं एक, तर ह्या लोकांना पण ट्रान्सफरची राहू दे. त्यांचं पण कुटुंब आहे, त्यांच्या इथे कामाला असणारी लोक 3-3, 4-4, 5-5 लोक, शेवटी त्यांचं पण कुटुंब आहे. शेवटी ते पण टिकले पाहिजे. दोन्ही भूमिका आम्हाला तुमच्या समोर मांडायची. आता हे जे आहे ना, ते तुम्ही बोलता ना, ते छोटे छोटे लोकांना त्यांना जागाच नाही. जगात हे तुमचं बोलणं मला एकदम महत्वाचं आहे. आता छोटे सिलेंडर येत नाही, छोटे सिलेंडर नाही, 5 किलो नाही ते पण कमर्शियल हॉटेलवाला नाही. आणि धंदावाल्यांना तेच लागतं. तेच लागतं. आज घरगुती आहे आणि घरगुतीवाल्यांना असंच पॅनिक केलंय. त्यांना तो व्यवस्थित येणारच सिलेंडर, पण ते पण पॅनिक होऊन गर्दी करतात. काय फायदा नाही होत. आमचं निवेदन फक्त आम्ही घेणार ना तुमचा, का नाही घेणार?